अकोला जिले के मूर्तिजापुर में जीवन प्राधिकरण कार्यालय में कॉन्ट्रैक्ट पर काम कर रही एक महिला कर्मचारी से वेतन निकालने के बदले शारीरिक सुख की मांग करने वाले 2 अधिकारियों पर अब तक निलंबन की कार्रवाई नहीं हुई है। इस मुद्दे को लेकर विधायक नितिन देशमुख ने अकोला के जीवन प्राधिकरण मुख्य कार्यालय में अपने कार्यकर्ताओं के साथ धरना आंदोलन शुरू किया है। तुम्ही वर्षात त्या बाईच्या घरी गेले का बेटा तू कामावर काही नाही म्हणून एवढा अत्याचार करायचा? तुम्हाला मी 4 दिवस सांगितलं त्याला निलंबित करा म्हणून। प्रस्ताव नाही, आताच्या आता आदेश करा, आताच्या आता आदेश करा, तुम्ही आदेश करा। महिलांच्या शारीरिक शोषणाच्या मागण्या करतात त्या अधिकारावर कारवाई करत ना। बोलो बोलो मग आत्महत्या केली पाहिजे अशी इच्छा आहे का तुमची? मग लावा त्याला प्रस्ताव पाठवला त्याला। त्या 2 अधिकाऱ्यावर फक्त ह्या महिलेच्या संदर्भातलेच गुन्हे नाही, अजून एका महिलांनी मुख्यमंत्र्याकडे इच्छा मरणाची परमिशन सुद्धा मागितली होती आणि त्या अधिकाऱ्यावर 420, 468, 471 चे गुन्हे सुद्धा चाणी पोलीस स्टेशनला दाखल आहेत। म्हणजे भ्रष्टाचाराच्या संदर्भातले गुन्हे दाखल आहेत, महिला अत्याचाराच्या संदर्भातले गुन्हे दाखल आहेत। तरी वर्ष होऊन त्या अधिकाऱ्यावर कोणत्याही प्रकारची प्रशासनाने अद्यापर्यंत कारवाई केली नाही। मी संबंधित हा विषय विधान भवनामध्ये लक्षवेधी लावला होता। विधानसभेच्या अध्यक्षांना 4 वेळा मी भेटलो, अध्यक्षांना विनवणी केली की एका महिलेवर अत्याचार झालेला आहे, 2 अधिकाऱ्यांनी तिला शारीरिक शोषणाची मागणी केली आहे, ह्या बाबतीत मला लक्षवेधी मांडायचा आहे। अध्यक्षांनी होकार दिला, सही दिली, परंतु नंतर अधिकारी ह्या जिल्ह्यात सांगतात की तुमचा लक्षवेधीच लागणार नाही। गेल्या 15 दिवसापासून मी दिलेला लक्षवेधी अद्यापर्यंत लागला नाही। मला दुःख वाटते। विधानसभेचे अध्यक्ष हे अध्यक्ष असतात, परंतु विधानसभेचा अध्यक्ष या अध्यक्ष कुंभकर्णासारखा झोप घेतलेली आहे। जसा कुंभकर्ण गार झोपलेला असते आणि आपल्या प्रजेमध्ये काय अत्याचार होऊ राहिला हे कुंभकर्णाला दिसत नाही, तशा पद्धतीने विधानसभेच्या अध्यक्षाला या महाराष्ट्रामध्ये जनतेवर, महिलांवर, शेतकऱ्यावर काय अत्याचार होऊ राहिले हे दिसत नाही आणि याच्या संदर्भातले लक्षवेधी विरोधी पक्षाचे घेत सुद्धा नाहीत। म्हणून अध्यक्षांनी कुंभकर्णाची झोप घेतली। शेवटी आम्हाला त्या महिलेसाठी रस्त्यावर उतरा लागलं आणि अधिकाऱ्यांच्या ऑफिस मध्ये येऊन ठिय्या आंदोलन द्यावं लागलं। जोपर्यंत त्या अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई होणार नाही तोपर्यंत ह्या ऑफिस मधून आम्ही हटणार नाही। मूर्तिजापूरचे उपविभागीय अभियंता श्री कपिले साहेब व शाखा अभियंता श्री इंगळे साहेब यांनी दोघांनीही माझ्यावर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न केलेला आहे व मला शरीर सुखाची मागणी केलेली आहे। 1 वर्षापासून मला कुठलाही न्याय मिळालेला नाही आणि या भीती यांची दहशत एवढी वाढलेली असल्यामुळे मी 1 वर्षापासून ऑफिसमध्ये सुद्धा जात नाही आहे आणि मी तक्रारी कार्यकारी अभियंता अकोला, अधीक्षक अभियंता अकोला, म्हणजे जिथे जिथे MJPचे ऑफिस आहेच किंवा सगळेच ठिकाणी मी पत्रव्यवहार केलेला आहे, तक्रारी दिलेल्या आहे, त्याच्यानंतर FIR सुद्धा केलेला आहे पोलीस स्टेशनला, पण अजूनपर्यंत काही कार्यवाही झालेली नाही आहे। माझी मागणी हेच आहे की मला न्याय मिळावा, या दोन्ही अधिकाऱ्यावर कार्यवाही व्हावी आणि माझी नोकरी सुरक्षित राहावी।